चला विद्यार्थ्यांनो, काल आपलं लाईन पर्यंत झालं होतं. आता कॉन्ग्रुएंट सेगमेंट हे पण लिहायचं तुम्हाला. कॉन्ग्रुएंट सेगमेंट, दोन सेगमेंट केव्हा कॉन्ग्रुएंट असतात? करेक्ट, जेव्हा त्यांच्या लेंथ सारखे असतात तेव्हा ते दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. द सेगमेंट विच हॅव इक्वल लेंथ आर कॉल्ड ॲज अ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी सारखी असते तेव्हा त्यांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात. आता त्याची प्रॉपर्टीज आहे, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो, त्याला रिफ्लेक्सिव्हिटी प्रॉपर्टी असे म्हणतात. म्हणजे सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. नंतर सिमेट्री, ए बी जर सी डी सी कॉन्ग्रुएंट असेल तर सी डी ए बीशी कॉन्ग्रुएंट असतो. या प्रॉपर्टीला रिफ्लेक्सिव्हिटी प्रॉपर्टी असे म्हणतात. जर पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. तिसरी आहे प्रॉपर्टी ट्रान्झिटिव्हिटी. जर ए बी हा सी डीला कॉन्ग्रुएंट असेल, इफ ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सी डी, सी डी इज कॉन्ग्रुएंट टू ई एफ, म्हणजे पहिला हा दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल, दुसरा हा तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल, तेव्हा तिसरा आणि पहिला हा सुद्धा कॉन्ग्रुएंट असतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्झिटिव्हिटी. तिला ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी असं आपण म्हणतो. नंतर पुढचे मिड पॉईंट. आता बघा, समजा मिड पॉईंट ही सेगमेंट काढली मी. हा एम समजा आपण जर मिड पॉईंट म्हटला, मिड पॉईंट म्हणजे मध्यबिंदू. म्हणजेच काय करतो तो, ह्या रेषाखंड ए बीला लाईन सेगमेंट ए बीला इट कॅन बी डिवाइड्स इंटू टू इक्वल पार्ट्स. म्हणजे ह्या दोन सारख्या भागामध्ये त्याचं रूपांतर करतो. मग दोन सारखे भाग कोणते झाले? ते ए एम आणि बी एम हे दोन सारखे भाग झाले. म्हणून याला काय म्हणतात? एकरूप रेषाखंड. समजा ए बी जर पूर्ण ए बी जर 10 सेंटीमीटर असेल, किती असेल? 10 सेंटीमीटर असेल, तर ए एम किती असेल? दोन सारखे भाग म्हणजे 5 असेल, आणि बी एम पण किती असेल? 5 असेल. बरोबर आहे. म्हणजे हा काय झाला? याचा एकरूप रेषाखंडाचा हा एक भाग झालेला आहे. बरोबर. आता पुढचं बघूया आपण. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. कंपॅरिझन म्हणजे काय करायची? आपल्याला तुलना करायची. याच्यामध्ये सरळ सरळ आहे. कंपॅरिझन केव्हा होईल? जेव्हा एक लहान असेल किंवा एक मोठा असेल, किंवा दोन्ही कसे असतील? सारखे असतील. सारखे असतील तर त्यांना आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणू. पण जे ते अनइक्वल असतील, एकाची लांबी 5 सेंटीमीटर असेल, एकाची लांबी 3 सेंटीमीटर असेल, तर आपल्याला माहिती आहे मोठा कोण आणि लहान कोण. बरोबर आहे. एकाची लांबी 5, एकाची लांबी 3, अशा पद्धतीने आपण ते करू शकतो. की त्याच्यावरून काय ठरवू शकतो? की ते रेषाखंड जे आहेत, दॅट लाईन सेगमेंट्स आर इक्वल ऑर नॉट इक्वल. ते इक्वल असतील किंवा नसतील हे आपण ठरवू शकतो. ठीक आहे. चला मग आता आपण पुढचा पार्ट पाहू. पुढचा पार्ट आहे परपेंडिक्युलरिटी ऑफ द रेज. दोन रेजची परपेंडिक्युलर कशी असतात? सेगमेंट ऑर रेज परपेंडिक्युलर. जर एखादा सेगमेंट, एखादी लाईन सेगमेंट, ही लाईन सेगमेंट ए बी आहे, ही दुसऱ्या लाईन सेगमेंटला 90 डिग्रीमध्ये छेदत असेल, किती डिग्रीमध्ये? 90 डिग्रीमध्ये, देन दॅट सेगमेंट इज परपेंडिक्युलर. म्हणजेच काय? सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर समजा ए बी, आणि याला आपण असं नाव दिलं. याला तुम्ही रे सी डी म्हणा किंवा रे डी सी म्हणा. बरोबर आहे. याला काय असेल? तो परपेंडिक्युलर असेल, 90 अंशाचा तो असेल. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन. म्हणजे बघा, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट. आता पुढचा पॉईंट आपला डिस्टन्स ऑफ अ लाईन. ही ए बी जी रेषा आहे, ह्या सी डी पासून, हे सी डी किंवा पी क्यू, पी क्यू हे अंतर आहे. हे पी क्यू हे याच्यापासूनचं, या रेषाखंडापासूनचं, लाईनीपासूनचं अंतर आहे. ते अंतर आपण मोजू शकतो. सेगमेंट असल्यामुळे किती अंतरावरती आहे किंवा ते दिलेलं असतं. ओके. या बेसिक गोष्टी होत्या. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 ला सुरुवात करू. हे पहा काय म्हणतायत 1.2 ला. द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट्स ऑन अ नंबर लाईन अँड कोऑर्डिनेट. डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट गिवन बिलो टेबल ऑर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. ते कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे ओळखायचं आहे. पहिलं सेगमेंट डीई. चला सेगमेंट डीई. मग आपल्याला डीई सेगमेंट आहे
आणि सेगमेंट ए बी ह्या कॉन्ग्रुएंट सेगमेंट आहेत की नाही शोधायचं. हे कॉन्ग्रुएंट सेगमेंट आहेत की नाही हे केव्हा शोधता येईल. करेक्ट, जेव्हा त्यांचं आपण डिस्टन्स शोधू आणि ते डिस्टन्स जर सारखं आलं तर त्या कॉन्ग्रुएंट सेगमेंट आहेत असं म्हणू. पहिले आपल्याला शोधायचं आहे सेगमेंट डीई, म्हणजेच त्याला म्हणू आपण रेख डीई मराठीमध्ये. सेगमेंट डी इज नथिंग बट, करेक्ट, इट इज डिस्टन्स डीई. याला अंतर डीई, बरोबर आहे. हां, चला मग शोधूया डिस्टन्स डीई. डिस्टन्स डीई इज इक्वल टू, कसं शोधतो आपण, मोठ्या संख्येमधून लहान संख्या मायनस करतो. आता डीई डिस्टन्स कसं काढतात हे पाहिजे, ते पुस्तकात दिले. डीचा कोऑर्डिनेट -7 आहे, -7 आहे आणि ईचा कोऑर्डिनेट 9 आहे, बरोबर आहे. म्हणजे -7 आणि 9, याचे -7 आणि 9 मध्ये मोठा कोण आहे, 9 आहे. मोठ्या संख्येतनं लहान संख्या आपण काय करतो, सबस्ट्रॅक्ट करतो, बरोबर आहे. आता आपलं बेसिक झालंय, म्हणजे आपण ते मोठं आणि लहान असं लिहित नाही बसणार किंवा याचा कोऑर्डिनेट तो आहे त्याचा कोऑर्डिनेट तो, ह्या भानगडीत आपण पडणार नाही, आपण डायरेक्ट जाणार. बोला, हा 9 मोठा, हे मायनस साईन पहिलेच आणि हा -7, दॅट इज निगेटिव्ह आणि निगेटिव्हचा मल्टिप्लिकेशन येतो पॉझिटिव्ह. 9 + 7 इज इक्वल टू 16. मग डिस्टन्स डीई इज इक्वल टू 16. डिस्टन्स डीई म्हणजेच काय, सेगमेंट डी. मग डिस्टन्स डीई इज इक्वल टू सेगमेंट डीई. म्हणून काय आलं, सेगमेंट डीई इज इक्वल टू 16. याला 1 नंबर देऊन टाका, झालं. ओके, आता पुढचं पाहू. मग आता कोणतं आहे पुढचं, सेगमेंट ए बी. मग इथे म्हणणार सेगमेंट ए बी किंवा रेख ए बी. इथे रेख डी लिहू शकतात मराठी मीडियमच्या मुलं. रेख ए बी, सेगमेंट ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. याला पण म्हणतात अंतर ए बी. आता आपण डिस्टन्स ए बी काढूया. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, बोला, डिस्टन्स ए बी. एचं कोऑर्डिनेट काय आहे, -3 आहे. बीचा कोऑर्डिनेट काय आहे, 5 आहे. कोणता मोठा आहे, 5 आहे. 5 मधून काय मायनस करणार, -3 म्हणजे -3. चला, म्हणजेच काय येणार, 5 हा पहिलं मायनसचं साईन आणि हा -3, करेक्ट. सो इट इज 5 निगेटिव्ह पॉझिटिव्ह 3, दॅट इज 8. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 8. डिस्टन्स ए बी म्हणजेच काय, सेगमेंट ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. Therefore, सेगमेंट ए बी किंवा रेख ए बी इज इक्वल टू 8. याला नंबर द्या 2. 1 नंबर बघा, डिस्टन्स डी किती आहे, 16. डिस्टन्स ए बी किती आहे, 8. Therefore, याला आपण लेंथ डीई म्हणूया किंवा डिस्टन्स सेगमेंट पण म्हणूया, चालतं. लेंथ डीई इज नॉट इक्वल टू लेंथ ए बी. हे एक बरोबर नाही. ओके, आता दुसरं घेऊया. सेगमेंट बी सी. बी सी लगेच तोंडी सापडतं आपल्याला. 5तनं 2 गेले 3. नंतर सेगमेंट ए डी. ए डी बघा, ए डी मध्ये कोण मोठा आहे, -3 मोठा आहे, -7 लहान आहे, करेक्ट. मग बोला किती येणार ते, हा -3 मायनस मायनस प्लस झाला, -3 + 7 म्हणजे 4 आलं. म्हणजे हे डिस्टन्स सुद्धा सारखं नाही, बरोबर आहे. त्याच पद्धतीने तुम्ही बी आणि ए डी सोडवण्याचा प्रयत्न करा. राहिलेला जो व्हिडिओ आहे उद्याच्या भागामध्ये मी क्वेश्चन, आता राहिलेलं तुम्ही दुसरं आणि तिसरं एक्झाम्पल तुम्ही सोडवणार आधी. यातला पहिल्या क्वेश्चनमधलं राहिलेलं 2, 3, 4 आणि पुढचे क्वेश्चन्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.